नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. सध्या आपण महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो. तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा, तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं, यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. या सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहरातील काही भागाचा समावेश होतो. सोलापूर महानगरपालिकेची 56 वार्ड या सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येतात. 2008च्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघास 248 क्रमांक दिलेला आहे. हा सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो आणि या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं ॲरोच्या माध्यमातून हा सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे. आता 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं, हे देखील आपण थोडक्यात बघणार आहोत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख हे विजयी झाले होते. त्यांना 95,529 मतं मिळाली होती. त्यांच्या विरोधात असणारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आनंद चंदन शिवे यांना 23,461 मते मिळाली होती. अशा प्रकारे 72,068 मताच्या मताधिक्याने विजयकुमार देशमुख हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. 2009च्या विधानसभा निवडणुकीत देखील विजयकुमार देशमुख हेच विजयी झाले होते आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीत देखील विजयकुमार देशमुख यांचा विजय झाला होता. आता 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं, ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत. 2014ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते. सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झालं. तरी देखील भाजपचे विजयकुमार देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महेश गाडेकर यांचा पराभव केला होता. काँग्रेसच्या उमेदवाराला 3ऱ्या क्रमांकाची, तर एम-आय-एमच्या उमेदवाराला 4थ्या क्रमांकाची आणि शिवसेनेच्या उमेदवाराला 5व्या क्रमांकाची मतं मिळाली होती. 2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप शिवसेना यांची युती होती. आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, तर युतीकडून भाजपला सोडण्यात आली होती आणि विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदन शिवे यांचा पराभव केला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला 3ऱ्या क्रमांकाची मतं, एम-आय-एमच्या उमेदवाराला 4थ्या क्रमांकाची आणि 5व्या क्रमांकावर नोटा, असं 2019चं मतविभाजन होतं. एम-आय-एमला मोठ्या प्रमाणावरती मुस्लिमांचं मत एम-आय-एमच्या उमेदवाराला मिळाल्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला मतं कमी झालेले दिसून आले आणि वंचित बहुजन आघाडी एस-सीचं मतदान देखील मोठ्या प्रमाणावरती असल्या कारणाने दुसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतं मिळाली होती. विजयकुमार देशमुख यांची स्वच्छ प्रतिमा आणि लिंगायत समाजातील असल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती लिंगायत मतदार सोलापूर जिल्ह्यात असल्या कारणाने विजयकुमार देशमुख यांना फायदा झालेला दिसून येतो. आता येणाऱ्या 2024च्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी कायम राहते की 2014 प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात, यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे. तर थांबूया आज आपण येथे. धन्यवाद.